आणि हे दररोज येतात आपल्या करवी क्षेत्रामध्ये 12 वाजून 12 मिनिटांनी हे दत्तगुरु त्या स्थानावरती दररोज तुम्हाला भेटतील आणि भेटतातच. आणि 12 वाजून 12 मिनिटांनी 12 सेकंदांनी तिथे जे व्यक्ती बाहेर पडली ते दत्तगुरु. या बाबतीत तू उल्लेख म्हणशील ना तुला तर करवी क्षेत्रामध्ये करवी पुराणामध्ये ह्याचा उल्लेख छान आहे. करवी क्षेत्रम दत्तात्रयम महालक्ष्मी अंबामातां भिक्षाम ब्राह्मण रूपीम दत्त, ब्राह्मणाच्या अवतारात असणारे दत्त. हा, हे कुठे दत्तांना महालक्ष्मी भिक्षा देते? त्यांच्या महालक्ष्मी मंदिरात. ते पण कुठलं स्थान? महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला मणिकर्णिका कुंडाच्या स्थानाच्या जवळ ती तिथे भिक्षा वाळते. ह्यातलाच एक दुसरा उल्लेख येतो आपल्या ह्यांच्यात सज्जनगडचे रामदास स्वामी जे आहेत त्यांच्या दासबोधामध्ये उल्लेख येतो. दासबोधामध्ये जेव्हा आपल्या रामदास स्वामींना त्यांच्या गुरुंनी सांगितलं जा तुला कुबडी प्रदान करण्याचं मला अधिकार नाही, तो दत्तगुरूंना आहे. मग दत्तगुरु मला भेटणार कुठं? दत्तगुरु भेटणार कुठे मला? तिने विचारला आपल्या गुरुंना प्रश्न. मग ते म्हटले करवी क्षेत्री जा. करवी क्षेत्री मणिकर्णिका कुंडाच्या बाजूला तू धान्याची रास उभा कर. मणिकर्णिका कुंडाच्या बाजूला धान्याची रास उभा कर आणि त्या धान्याची रास जो पार करून येईल ते दत्त. हा, मग त्या दत्तांना भेटायसाठी त्यांनी काय केलं? आपल्या शिष्यांच्या साह्याने तिथे धान्याची पूर्ण रास उभा केली आणि 12 वाजून 12 मिनिटांनी 12 सेकंदांनी तिथे जे व्यक्ती बाहेर पडली ते दत्तगुरु. आणि हे दररोज येतात आपल्या करवी क्षेत्रामध्ये 12 वाजून 12 मिनिटांनी हे दत्तगुरु त्या स्थानावरती दररोज तुम्हाला भेटतील आणि भेटतातच. मग त्यातून जेव्हा बाहेर जी व्यक्ती आली ते म्हणते मी दत्त नाही, मी सामान्य व्यक्ती आहे, मी आईचं दर्शन करायला आलेले आहे. नाही, ते तुम्ही दत्त आहे. ती व्यक्ती पळाली. ती व्यक्ती पळाली तिथून बाहेर आणि ती व्यक्ती पळाल्यानंतर तिथून परत परत तिथे स्वामींचं एक मंदिर आहे. त्या स्वामींच्या मंदिराच्या बाजूला एक दशावतार मंदिर आहे. तिथे कोपऱ्यामध्ये तिचे पादुका उमटल्या. तिथे रामदास स्वामींनी तिथे त्यांचे घट्ट पाय पकडले, त्या कोपऱ्यात पाय पकडले आणि त्या ठिकाणी तिथे दत्त महाराजांचे पाय उमटलेत आणि त्या ठिकाणी त्यांना तिथे कुबडी प्रदान करण्यात आली. आणि आपल्या संन्यासी परंपरेमध्ये कुबडीला आणि झोळीला फार मोठं महत्व आहे. हा, नाथ संप्रदायामध्ये पण कुबडीला फार महत्व आहे. जसं आम्हाला आमच्या गुरूंनी दंड दिला जातो किंवा त्रिशूल दिलं जातं, झोळी दिली जाते, तसं त्या दंडालाही महत्व आहे. दत्त महाराज हे भारतामध्ये 5 ठिकाणी जातात. माहूर गडावरती त्यांची जन्मस्थान, तिथं त्यांची निद्रा असते आईबशी. हा, नाही गिरणारा तपस्या स्थान त्यांचं. करवी क्षेत्र त्यांचं भिक्षास्थान. हा, त्यांच्यानंतर त्यांचं काशी ही उटी, हा देवप्रयाग हे त्यांचं चंदन उटी. राजस्थान एक गाव आहे तिथे त्यांचं भजन होतं रात्रीचं आणि पुन्हा सायंकाळी निद्रेला माहूरगडी. म्हणजे ही अशी त्यांची 6 स्थानं ते 5 स्थानं मान्यता प्राप्त आहेत आणि त्या स्थानाच्या व्यक्ती दत्त महाराज कुठेही जात नाही.